तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून लय वाट पाहू आपण मित्रमंडळी आपण आणि तुम्ही लय थकलो होतो बरं का. आता ते वाट पाहायची गरज राहिली नाही आपल्याला, कारण आपलं बॉटॅनिकल गार्डनचं काम चालू झालेलं आहे. तर चला सांगतो पुढं. इकडे यश भाऊ आपल्यावाले झाड तोडीत होतं, कारण ते झाड मध्ये येत होतं, मंडप वगैरे टाकायला झाड मध्ये येत होतं. इकडे काका आले, काकानी करतीच्या पानाने तो कापायला लागले, पण ते काकानी काय कापता आलं नाही. शेवटी काकानं मग कुरड घेऊन तोडावं लागलं, आणि ते कुरड तोडलं तर तोडलं, बरं झालं ते तिकडं आपण ओढून धरलं होतं मित्रमंडळींनी, ते बरं झालं तिकडंच पडलं. बरं झालं इकडं मित्राच्या डोक्यात पडलं नाही, नाहीतर काय मॅटर होऊन गेला सगळं नाही का. हे झाड लावायचं तर आपल्याला इकडे यश भाऊनी कातो वाहून घेतले, आपल्याला इकडं गमिलं भरायला आपले नागरे पाटील होतेच इकडं, आणि इकडं आपल्याला आदित्य भाऊ, युवराज भाऊ, इकडं आपले कृष्ण भाऊ सारखे दातीच कित राहते काय माहिती का भाऊ. इकडं अर्जुन भाऊ मस्तपैकी हाताची घडी बिडी घालून उभे होते. इकडं आपण मस्तपैकी झाड बीड लावायचं तयारीत होतो बरं का. आणि इकडं आपण कॅमेरामॅनला सांगितलं तर इकडून त्याला कॅमेरामॅन काय ऐकणार राव आपल्याला, पण त्यानंतर आपणच कॅमेरा घेतला. इकडे युवराज भाऊ ते मस्तपैकी पोच देत होते. झाड बीड मस्तपैकी आपण ठेवून दिलं. इकडे सगळ्यांचे चेहरे दाखवून देतो तुम्हाला कोण कोण होतं नेमकं बरं का. आणि त्याच्यानंतर आता इकडे झाड बीड मस्तपैकी उटी बिटी लावून दिलं, त्याला एकदम सरळ करून दिला आपण पण. आणि त्याच्यानंतर मग आता इकडं पण आपल्याला आहे ना, त्याला मस्त लेवल विवल द्यायची होती. मग आपण माझी टाकायला बिलकलो. इकडे आपले आदित्य भाऊ, विकास भाऊ मस्तपैकी काम करत होते. इकडे विकास भाऊ आपल्या ब्लॉगमध्ये आले आता मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग आता इकडं माध्यमिकवाले पोरं पण पाहतात नेमकं चालू काय नेमकं इकडं मॅटर काय. त्याच्यानंतर आपण कॅमेरा सांभाळायला दिला आपल्याला मित्राकडं, आपण मस्तपैकी गमल्याची थोडी समाजसेवा केली नाही का. समाजसेवा म्हणल्यापेक्षा आपल्यालाच इकडे आपले कृष्ण भाऊ म्हणले चला मग आता मी भरून देतो. कृष्ण भाऊनी टापाटाप घेतले भरून, फोटो काढून घेतले आपण निघलो आता घर दिसेने. आणि आता पुढल्या ब्लॉगमध्ये भेटू नक्की आपण. तर चला मित्रांनो.